झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिककरांनी कधी नव्हे तेवढा पाणी कपातीचा सामना केला। अशा परिस्थितीमध्ये सर्व इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्यात आलं। पण त्याच वेळी महापालिकेने स्वतःच्या इमारतीत पाणी बचतीसाठी कुठलीही उपाययोजना केलेली नाही। पाणी कपातीच्या काळात पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्यात आले। पण महापालिकेची मुख्य इमारत राजीव गांधी भवनसह महापालिकेच्या कुठल्याच संस्थेमध्ये पाण्याचं नियोजन करण्यात आलेलं नाही। त्यामुळे नाशिककरांना उपदेश करण्याआधी महापालिकेनं स्वतःच्या संस्थांमध्ये पाण्याचं नीट नियोजन करावं अशी मागणी होती आहे। केवळ महापालिकेने करावं, सरकारी कार्यालयाने करावं याच्यापेक्षा मी असं म्हणेल की महापालिकेने या पाणी वापराच्या शहाणपणाच्या संदर्भातली जागृती लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणून लोक चळवळीचे नेतृत्व सुद्धा केलं पाहिजे, असं आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही। महापालिकेने स्वतः पासून जर त्यांनी स्वतः त्यांच्या कार्यालयापासून जर सुरुवात केली आणि जलसाक्षरता लोकांमध्ये निर्माण केली तर माझ्या मते चांगला तो त्यांचा एक आदर्श होईल। ग्लोबल वॉर्मिंगमुळे पुढची वर्षानुवर्ष पाण्याचं संकट हे वाढत जाणार आहे। याचा सामना करण्यासाठी महापालिकेसह नागरिकांनाही सतर्क राहावं लागणार आहे। पाण्याचा थेंबन वाचवण्याआधी महापालिकेनं स्वतः नागरिकांना आदर्श घालून देणं आवश्यक बनलंय। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।